नमस्कार, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण जाणार आहोत कर्नाळ्याला. माझ्यासोबत आहेत मयूर. तर बाकीची आपली जी फलटण आहे ती आता इकोमध्ये गेलेली आहे आणि आपल्याला आता जायचं टू व्हीलरनी. तर पूर्ण कर्नाळ्याची व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. तर कुठेच जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्हाला कर्नाळ्याला जायचं असेल मित्रांनो तर पनवेलला येऊन तुम्ही एकतर बसने जाऊ शकता, नाहीतर इको आहे, रिक्षा आहे. हे सर्व आपल्याला सुविधा उपलब्ध आहेत. नाहीतर तुम्ही टू व्हीलर घेऊ शकता आणि जाऊ शकता. टू व्हीलर इज द बेस्ट, कारण का जर तुम्हाला जर निसर्गाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही टू व्हीलरवर नक्की जा. कारण का आम्ही पण आता टू व्हीलर घेतलेले आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे चांगला व्ह्यू. तर मित्रांनो जर तुम्ही बाईकने येत असाल तर मुंबई गोवा महामार्ग आहे, याने तुम्ही येऊ शकता. आणि त्याच महामार्गावर कर्नाळा किल्ला हा डाव्या साईडला आपल्याला लागतो आणि तो लांबूनही दिसतो. अंगठ्याच्या आकारासारखा हा किल्ला आहे, जेणेकरून तो आपल्याला लांबून दिसतो. मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा मुंबई गोवा महामार्ग आणि ह्या साईडला आपल्याला डाव्या साईडला हा पाटा आहे जो की कर्नाळा किल्ल्याला जातो. आणि आपल्याला आता तिकीट काढायचं. पहिली गोष्ट म्हणजे तिकीट आहे इथे आणि इथे बॅग चेकिंग करतात, जेणेकरून स्वच्छता इथे खूप राखली जाते. तर आता आपण तिकीट काढूया. तर ट्रेक चालू झालेला आहे आणि स्टार्ट झालेला. आता ट्रेक नाही चालू झालं, पण पहिला पाहिजे आपल्याला नाश्ता. तर नाश्त्यासाठी पहिला हॉल्ट आहे इथे, तुम्ही पाहू शकता. उत्तम प्रकारचा नाश्ता मिळतो, म्हणून काही खायला आणायची गरज नाही आहे. तर आम्ही आता पोहे आणि मिसळ खाणार आहे आणि सर्व रेडी आहेत. कशी मिसळ? मिसळ कशी? मिसळ छान आहे. करमरगावची आठवण होता राहील. अशा ट्रेकला आलं ना की कळतं फिटनेस काय ते, म्हणून ट्रेक करत जा. कसं वाटतं? तर आम्हाला आत्ता तरी चांगलं वाटतंय. आत्ता आम्ही जस्ट स्टार्ट केलाय, पण आमचे 30% सहकारी धारातीर्थ पडलेत. मी ना थांबलो, मी थांबलोय. तू थांबला, मी थांबलो. आम्ही दोघं थांबलोय. आमचं काय नाही, तर आम्ही अजून चढून जाऊ. आम्हाला एकदम पोहोचण्यासाठी असंख्य संकटांना मात करावं लागणार आहे आणि ते संकट आमचंच असणार आहे असं आमच्या निदर्शनात येत आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. एवढं ट्रेक झालेलं आहे. वाटतंय काय? नाही काय, एकदम एनर्जी, फुल एनर्जी. मध्ये पण एनर्जी बघा तुम्ही. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. तुम्हाला गॉगल भेटले ना? उत्कृष्ट. तुम्ही आमच्या शब्दाला मान दिले. भाऊंनी नाराज नाही केलेले आणि भाऊ आपल्यासोबत कर्नाळा ट्रेकला आलेले आहेत. खरंच खूप भारी वाटते. तुम्हाला कसं वाटतंय?
आम्हाला सरप्राईज दे. वरती गेल्यावर सांगतो. वरती येस. ती कुठे आहे? ती तुम्हाला दिसलीच नाही बाबा. आपण जेव्हापासून चढायला गेले वरती. कम ऑन. केव्हाच गेले ते थांबले नाही, डायरेक्ट गेले. एनर्जी ड्रिंक कधीच गेले ते वरती पोहोचले पण नाही. तुझी मम्मी म्हणेल पोरगी पडली आमची. मॅम तुम्हाला कसं वाटतंय मस्त एकदम छान. तुमचा पहिला ट्रेक आहे का? हो पहिला ट्रेक आहे. ओके. तर अश्विनी बद्दल काही देऊ शकतो? ती खूप दमलेली आहे पण ती पूर्ण गड सर करणार आहे. ओके वाटतं, चांगलं वाटतं. पण हो मस्त वाटतंय. असंच तुम्ही थोडं डेली बेसिसवर आहे ना वॉकिंग वगैरे करत राहा, म्हणजे तुमचं फिटनेस लेवल चांगलं. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच मस्त वाटतंय. तुम्ही ह्याच्या अगोदर ट्रेक केली होती का? नाही माझा फर्स्ट ट्रेक आहे आणि फर्स्ट ट्रेक आहे, एक्सपिरियन्स. आणि करणारा हा ना बिगिनर्स साठीच आहे, म्हणून हिरल मॅमला पण छान वाटलेलं आहे. येस खूप छान वाटलेलं आहे. आपल्या चॅनलला फॉलो केलेलं आहे का तुम्ही? येस येस येस. सबस्क्राईब केलेलं आहे. सबस्क्राईब केलेलं आहे. येस तुम्ही पण करा सबस्क्राईब, लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांबरोबर. ब्रेक झालेलं आहे. ग्रुप छोटीला चहा छोटू अन्ना चावल छोटू इधर भी कटिंग लगा दे. अरे फुलं खूप सुंदर आहे. क्या बोलतोय? फक्त रॅपर बेस्ट. हा रॅपर आम्ही परत घेऊन म्हणजे आता चुकून मित्रांनो बघत नसतोय मी तर पूर्ण गड आपण पाहिला आहे आणि आपला आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. खूप मजा आलेली आहे. फक्त खंत एकच गोष्टीची आहे की प्रत्येकाने रेनकोट आणला होता
आणि पाऊस झालेला नाही आहे. हवामान खाते बोलले होते 11 वाजता पाऊस होणार, पाऊस काय झालेला नाही आहे. तर तुमचं काय मत आहे? कसं वाटलं तुम्हाला हा ट्रेक? आम्हाला ट्रेक म्हणजे गावाला गेलात ना आंबे पाडायला कसे जातो राहणार कसं वाटलं? कसं फील आलं ना पाऊस आहे ना मे महिन्यातलं ट्रेक झाल्यासारखं वाटतंय. ओके. आणि मला वाटतं जून महिना संपायला आला तरी पावसाने आम्हाला अजून एक थेंब दाखवलेलं नाही. त्याच्यामुळे ट्रेक जरा सगळे नाराजगी आहे. पण काही हरकत नाही आहे, खूप मस्त ट्रेक झालेला आहे. आणि आता परतीचा प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ह्याच्यानंतर आपण खाली गेल्यानंतर जेवणार आहोत. तर जेवण ही कसं भेटतं हेही तुम्हाला त्यातून दाखवणार आहे. वाट खडतर आहे, अवघड आहे, पण छान आहे. हे असेच टाकायचे असेच टाकायचे. तर मित्रांनो फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे कारण का आता भूक लागलेली आहे. ट्रेक खूप मस्त झालेला आहे. फटाफट गेलो आणि झटाझट आलो. खोटं बोलतोय मी. स्लो गेलो आणि स्लो आलो कारण का कार्यकर्ते नवीन होते आपल्या चॅनलवर. सो नेक्स्ट ट्रेकला याल ना? येस फॉर शुअर. आणि हे जे आहेत हे प्रमुख पाहुणे आहेत. हे यांनी आपल्याला एकदा टांग दिली होती कर्नाळ्याला. हे होते ते जे की म्हणजे असे पण असतात काही लोक जे की आंघोळ करतात 5 वाजता आणि झोपतात. पण या वेळेला आले. कंप्लीट केलं. आता या वेळेला आले कसे, तर त्याचं उदाहरण एकच आहे की त्यांनी आंघोळ केली नाही यावेळेस. विषय खतम, बिना आंघोळीचे. तर ट्रेक मस्त झालेला आहे. तर आता जेवायला चाललेलो आहे आम्ही. तर लवकरच कर्नाळ्याच्या पायथ्याशीच आपल्याला उत्तम प्रकारचं जेवण मिळतं. म्हणून खाण्याचं मी परत एकदा सांगतो, खाण्यासाठी आपल्या बॅगमध्ये जास्त गोष्टी कॅरी करायच्या नाही. ओके, तर भेटूया आता जेवताना. बोलू शकत नाही मी, भूक लागली मला खूप. धन्यवाद. थंड द्या व्हेज. थंड नाही का? नॉनव्हेज थाली खा रहे? येस येस. नॉनव्हेज थाली. हे भाई हे थांब ना, पास कर ना पुढं. हा, पास करतो. टेस्ट म्हणजे तर नॉनव्हेज थाली आणि व्हेज थाली तुम्ही बघितलेल्या आहेत जे की आपल्या पायथ्याशी भेटते. तर आता आपण जेवणार आहोत आणि आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.
जय जय महाराष्ट्र.